गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. 2 अध्याय आपले अभ्यास करून झालेले आहेत. त्यातला दुसरा अध्याय आपल्या दृष्टीने महत्त्वाचा होता, कारण त्याच्यामध्ये सांख्ययोग सांगितलेला होता. सांख्ययोग शब्दाचा अर्थ एक व्यवसायात्मिका बुद्धी असं पण म्हणलंय, आणि एक सांख्य बुद्धी. दोन्हीचे अर्थ एकच आहेत की जी बुद्धी मला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते ती सांख्य बुद्धी. आणि मग त्याच्यामध्ये बहिरंग साधन करणारी जी निष्काम कर्म निष्काम उपासना करणारी जी माझी बुद्धी आहे ती सुद्धा एक प्रकारे सांख्य बुद्धीच आहे. अगदीच असं आपण म्हणू शकत नाही की आत्मविचारार्थ जे काय अंतःकरणामध्ये विचार होतात तेच सांख्य विचार आहेत असं नाहीये. निष्काम कर्म निष्काम उपासना हे सुद्धा सांख्य विचार आहेत. पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक हे विचार सुद्धा तीव्र मुमुक्षत्वापर्यंत हे सुद्धा सांख्य विचार आहेत. तसंच तत्वमसीचं चिंतन असं सगळे जे विचार केले तर मग आपल्याला लक्षात येतं की आत्मस्वरूपाची ऐक्यता ही आत्म अनात्म विचारांनी होते. पण मात्र दुसरा अध्याय संपताना मात्र एका अर्जुनाने असा एक ग्रह करून घेतला की मला आता कर्म करण्याची गरज नाही. आणि असा ग्रह केल्यामुळे त्याला असं वाटलं की भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला अनुकूल विचार सांगितलेला आहे की आता युद्ध करायची काही तुला गरज नाही आहे. दुसरा अध्याय संपलेला आहे, आता आपण बॅक टू पॅव्हेलियन जायला काही हरकत नाही, अशी एक स्थिती निर्माण झाली. पण भगवंताच्या हे सगळं लक्षात आलेलं होतं, म्हणून तिसऱ्या अध्यायाची जी सुरुवात आहे ती अर्जुनाच्या म्हणण्यानी सुरुवात झाली आहे. अर्जुन उवाचनी सुरुवात झाली आहे. आणि अर्जुन उवाचनी सुरुवात झाल्यावर अर्जुनाने सुरुवात केली बोलायला, आणि तो असं बोललाय, तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंत श्री अनंता निश्चित जरी. हे अनंता, आत्मज्ञानामध्ये कर्म आणि करता हे विचार करून पाहिले असता उरतच नाहीत असे जर तुझे निश्चित मत आहे तर. मुख्य मुद्दा काय आहे की कर्म आणि करता हा स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना मी कर्म करणारा. मुख्य मुद्दा काय आहे, मी हे करतो मी ते करतो ही बुद्धी जी आहे विशेषत्वाने अंतःकरणात असलेली ती मात्र लुप्त झालेली असते. पण तो सगळी कर्म करत असतो जीवनमुक्त, हे लक्षात घ्यायची गरज आहे. पण अर्जुनाने अर्थ काय करून घेतला की ज्ञानमार्गामध्ये, कारण इथे 2 निष्ठा पुढे येणार आहेत, एक ज्ञाननिष्ठा आणि एक कर्मनिष्ठा. तर ज्ञाननिष्ठेमध्ये काय आहे की त्याने कर्मावरचा कर्तेपणा सोडलेला असतो, कर्म मात्र तो जशी पाहिजे ती सगळी करत असतो. मग असं असताना या अर्जुनाने अर्थ करून घेतला की ज्ञाननिष्ठेमध्ये कर्म करण्याचा विचारच संपलेला आहे. आणि असा संपलेला असल्यामुळे भगवंता तू काय बोलतोय हे मला नीट कळत नाही, कारण पुढच्या ओव्यांमध्ये तसे विचार येणार आहेत. पुढची ओवी असं सांगती, तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू न देशी कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करविता आहासी. श्रीकृष्णा, याचा तू विचार कर की आत्मस्वरूपापडे लहानशा देखील कर्माला मान देत नाहीस आणि एकीकडे एवढी मोठी हिंसा माझ्याकडनं करून घेत आहेस. म्हणजे आत्मज्ञानाचा विचार तू बोलतोय, त्याच्यामध्ये काय विचार सांगितला हा विचार नाही केला त्यांनी, फक्त हिंसा या दृष्टीने विचार केला. वास्तविक भगवंतानी काय सांगितलंय की तुला कर्म करावं लागणार आहे, पण कर्म फलत्याग करायचा. आपल्याला मुख्य काय आहे की कर्म फलत्याग करायचा असेल तर मग काय आहे, नैष्कर्म्याचा विचार येणार आहे किंवा स्थितप्रज्ञाचा विचार येणार आहे. पण इथे काय झालं, कर्म करावेच लागणार आहे ही भाषा मात्र अर्जुनाने सोडून दिलेली आहे. आणि सोडून दिल्यावर मात्र असं बोलतोय की स्थितप्रज्ञ झाल्यावर म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर कर्म आणि करता याला माणूस मान अजिबात देत नाही. याचा अर्थ काय, मी कर्म करतो हा भाव त्याच्या अंतःकरणात उरत नाही. असं असताना तू मला युद्ध कसं करायला लावतो. म्हणजे वे ऑफ थिंकिंगचा विचार करायची गरज आहे की कुठल्याही गोष्टीचं जर आपण चुकीचं इंटरप्रिटेशन करून घेतलं तर आपल्याला आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आपण गमावून बसतो. म्हणून संतांचं इंटरप्रिटेशन म्हणजे संतांचं म्हणणं, मग संतांच्या काय म्हणूया बुद्धीपुढे आपली बुद्धी गहाण टाकणं, हे सगळे जे विचार आपल्या पुढे येतात ना ते याच कारणे येतात की संतांचं सांगणं श्री गुरूंचं सांगणं याच्यात मी लक्ष देत नाही. आणि मग ही अशी अर्जुनासारखी चुकीची इंटरप्रिटेशन तयार होतात. तरी अर्जुनाचं लक्षण काय आहे, तू सुमन आणि शुद्धमती, तू आस्थेचा पुतळा आहेस असंही म्हणलेलं आहे. नंतर ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, म्हणून अर्जुनाला पुढे भगवद्गीता सांगितली गेली
की ती त्याला कळली पण हा एक विचार आहे, एवढे त्याच्याकडं तो युक्त होता या गुणांनी, म्हणून त्याला ती कळली. म्हणून ही एवढी मोठी हिंसा का करून घेत आहेस, असं जेव्हा त्या अर्जुनाच्या मुखातनं बोलणं बाहेर येतं, त्यावेळी लक्षात यायला पाहिजे आपल्याला की अर्जुनाने काय केलेलं आहे, चुकीचं मत तयार केलेलं आहे. चुकीचं मत तयार करून आपल्याला कधीही काय म्हणूया आनंदाकडे जाता येत नाही. म्हणून तर्क किंवा आपला जो विचार आहे तो संत, श्रीगुरु आणि ग्रंथ यांना अनुकूल पाहिजे. कारण एक काय म्हणूया एक तर्क आपण मी मागच सांगितला होता, तो तर्क असं सांगतो की आपण विचार केला की लोकलचा विचार केला की लोकलला महिलांसाठी राखीव डबा असतो, पुरुषांचेही डबे असतात. मग त्या डब्यामध्ये मात्र काय होऊन जातं, महिला जातात आणि मग महिला जातात, त्या बसतात आणि त्या परत व्यवस्थित स्टेशनवर उतरतात. त्या अर्थी काय आहे, पुरुषांना महिलांपासून अजिबात भीती नाही. मग असे काहीतरी विचित्र तर्क काढले आपण की ज्या अर्थी महिलांच्या डब्यात पुरुष चालत नाही, त्या अर्थी पुरुषांना महिलांपासून भीती आहे. मी हे असे काहीतरी विचित्र तर्क मी काढले तर माझी बुद्धी जी आहे ती आनंदाकडे जाण्यासाठी अनुकूल असणार नाही. म्हणून तर्काचा विचार जर का अंतःकरणात आला तर एक लक्षात ठेवायचं की तर्काला परमार्थाच्या अभ्यासामध्ये काडीची किंमत नाहीये. हे अगदी तर्क प्रतिष्ठानाम एक सूत्र लिहिलंय ब्रह्मसूत्रात, तो विचार तिथे जाऊन बघा. तर्काला काही किंमत नाहीये, प्रमाणांना किंमत आहे. आणि ते प्रमाण सुद्धा काय आहे, श्रुती प्रमाण आहे, संत प्रमाण आहे आणि श्रीगुरु प्रमाण आहे. असं जर का आपण आपला अभ्यास त्यांना प्रमाणांना धरून केला तर हे जे काय अर्जुनाच्या मनात आत्ता तयार झालंय, अशी बुद्धी माझ्या अंतःकरणात तयार होत नाही. पुढची ओवी असं सांगते, देवा तुझी ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे, आता संपले म्हणोपा आघवे विवेकाचे. देवा तूच जर असे घोटाळ्याचे बोलू लागलास तर आमच्यासारख्या मूर्खांनी काय करावे. तुझ्या या उपदेशाच्या विचाराचे काम पूर्णपणे संपले आहे, असेच आता आम्ही म्हणू हो. म्हणजे तुम्ही आम्हाला एका बाजूला निष्काम कर्म निष्काम उपासना सांगताना जो स्थितप्रज्ञ झालेला असतो त्याच्या दृष्टीने कर्म संपलेली असतात, आणि एकीकडे मात्र मला तू कर्म करायला सांगतोय भगवंता, या दोन गोष्टी मी जोडायच्या कशा. आणि ह्या दोन गोष्टी जोडता येत नाहीये मला. त्यामुळे मी आता असा अर्थ करून घेतलेला आहे की ज्या अर्थी त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये कर्म सुटलेली असतात, त्याची म्हणजे कर्मफलासक्ती सुटलेली असते, हा विचार बाजूला आहे. तर ती कर्म सुटलेली आहेत, त्या अर्थी आता काय आहे, कर्म करण्याची आवश्यकता नाहीये. मग ती आवश्यकता नाही तर तू मला ज्ञानाचाच उपदेश कर, तो मी काय करील, अडॉप्ट करील आणि मी ज्ञानरूप होईल. मग मला हे युद्ध अपयशाच काय होऊन जाईल, शांत होऊन जाईल. युद्ध नाव करायची काही गरज नाही. म्हणजे पुन्हा आलं काय, नियत कर्म. प्रश्न काय आहे, भगवद्गीतेचं म्हणणं काय आहे की तू तुझं नियत कर्म केलं पाहिजे. अर्जुनाला सांगणं आहे आणि मलाही सांगणं आहे, माझं नियत कर्म मी केलं पाहिजे. असं जर असेल तर मग ह्या गोष्टी देवा आता तू सांग. म्हणजे इथे दोन निष्ठांची जी विषय जो आहे तो ओपन होतोय आपल्या पुढे, हे लक्षात घ्यायचं. पुढे असं ओवीत म्हणतात, मी आधीच काही नेणे वरी कवळीलो मोह येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझं. पण अर्जुन कसा आहे, अर्जुन हुशार आहे, आपल्यासारखा नाही आहे तो. अर्जुन बरोबर प्रश्न विचारतो. तो म्हणतो मला अगोदर काही कळत नाही, शिवाय या कर्तव्याविषयीच्या भ्रमाने मला ग्रासले आहे, याकरिता कृष्णा मी तुला असा विवेक विचारला आहे. मध्ये संस्कृत शब्द आहेत. तर मी आधीच काही नेणे, मुख्य मुद्दा काय आहे, मला काही कळत नाही हे कबूल केलं ना तर समोरचा कळवून देण्याची व्यवस्था करतो. मला काही कळत नाही म्हणलं ना, मग त्याचं म्हणणं ऐकावं, कारण तो त्या योग्यतेचा आहे असं जर का एकदा नक्की ठरलेलं असेल तर त्याचं ऐकायला पाहिजे. वरी कवळीलो मोह येणे, आणि मी काय झालो, मोहग्रस्त झालो. आता मोहामध्ये काय होतं, वस्तू जशी आहे तशी ती कळत नाही, आणि वस्तू जशी आहे तशी ती न कळता विपरीत रूपाने कळणे, आता हे मोहाचं स्वरूप आहे. वस्तू काय आहे म्हणून या स्वरूप आहे, आनंदाचं स्वरूप आहे. सर्व ठिकाणी काय भरलेलं आहे, भरला घनदाट हरी दिसे, हरीच सगळीकडे भरलेला आहे. असं असताना सुद्धा मात्र काय होऊन जातं, मला त्या ठिकाणी व्यक्ती दिसतात, पदार्थ दिसतात, आणि त्या निमित्ताने मी आसक्त होतो, मोहित होतो, आणि मोहित होऊन मी काय करतो, त्यांच्याबरोबर व्यवहार करतो, आणि मी सुखी होतो आणि दुःखी होतो. आता हे काय आहे, ही सगळी भ्रांतीची लक्षणं आहे. मग ही भ्रांतीची लक्षणं जी आहेत ती कशामुळे आहे, मी आधीच मोहात पडलेलो आहे, मला आधीच विषाद झालेला आहे. अर्जुन कबूल करतोय, म्हणजे असं काही नाहीये की आधीच मी काय झालोय, मोहित झालोय, मी मारणारा ते मरणारे असा एक मोह आहे. असे बरेच मोह मला चिकटलेले आहेत. देहसत्यत्वाचा मोह चिकटलेला आहे, मी कर्तेपणाचा मोह चिकटलेला आहे. आता हे सगळं तुला माहिती आहे,
श्रीकृष्ण विवेक कारणे पुसिला तुझं, म्हणून मी तुला यामध्ये काय विवेक करायचा नक्की हे मी तुला पुसतो आहे, म्हणजे तुला मी विचारतो आहे. असं एक ओवीमध्ये ह्या उत्तर आहे. पुढे असं म्हणतायत, आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला वोटंगावे आणि तुवासी ऐसे करावे तरी सरले म्हणे. प्रश्न विचारतोय तो की आम्ही शरीर मन जीवानी तुझ्या बोलल्यावर विश्वासून राहावे आणि तूच जर आम्हाला असे भ्रमात पाडण्याचे केलेस तर आम्ही काय करावे, म्हणजे आमचं संपलं. तुम्ही आम्हाला काय सांगायचं आहे ना ते ठोस सांगा. भगवंताला त्यांनी क्लिअरली अर्जुनांनी सांगितलंय वास्तविक काय झालेलं आहे. अर्जुनांनी चुकीचं काय म्हणूया इंटरप्रिटेशन केलेलं आहे. महत्वाचा तो विचार आहे. भगवंत अजून काहीच बोलत नाही. याचं म्हणणं काय आहे ना, एकदा ऐकूनच घेऊया असं भगवंत म्हणतायत. आणि मग म्हणतायत आम्ही तनुवनु जीवे तुझ्या बोला वोटंगावे, म्हणजे तुझ्यावर आम्ही प्राण ओवाळून टाकावा अशी भाषा म्हणूया अगदी. आणि तू मात्र आम्हाला भ्रमात पाडावं, ही भाषा काही आम्हाला पटत नाही. आता पुढे म्हणतात तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणिक एक झाले जे थिते डहुळले मानस माझे. तरी आता ज्ञानाचे काम खरोखर संपले आहे. माझ्या मनाला उपदेश तर पटला नाहीच, परंतु आणखी एक उलट असे झाले आहे की स्थिर असलेले माझे मन संशयाने ढवळले गेलेले आहे. आता तो जे भ्रमातलं मन होतं पूर्वीचं त्याला म्हणत होता स्थिर मन, की वास्तविक ते कसं आहे, अस्थिर मन आहे, की जे काय करतं आहे, मी मारणारा ते मरणारे, नंतर द्रोणाचार्यांना मी कसं मारू, दुर्योधनाला कसं मारू, मग मारलं तर त्यांची शरीरं मरतील, मग शरीरं मरतील तर ते मेले, मग काय झालं. अशा बोलीनी शरीर सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, या सगळ्या भ्रांतीनी तो काय झालेला होता, ढवळलेला होता. म्हणजे काय झालेला होता, भारलेला होता त्या भ्रांतींनी. आणि त्या भ्रांतीच्या भारण्यालाच तो काय म्हणत होता, स्थिरत्व आहे. आणि आता तुझ्याकडनं मी दोन काय म्हणूया हे अध्याय ऐकले आणि त्यामुळे माझं मन अधिकच अस्थिर झालंय, की नक्की मी काय करावं हे कळत नाहीये. मुख्य मुद्दा कुठे अडलेला आहे, की माझा रथ मागे फिरवा आणि आपण काय करूया, घरी जाऊन छानपैकी जेवण करूया, ती राज्य वगैरे. वास्तविक कळायला पाहिजे अर्जुनाला की जिथं 5 सुईच्या टोकावर जमीन जेवढी राहील तेवढी सुद्धा द्यायला तयार नाही, अशी जी काय भाषा बोललेली आहे, तर ती भाषा सुद्धा तो विसरून गेलेला आहे. पण भ्रमामध्ये माणूस असाच होतो, की वास्तवात जे कळायचं आहे ते कळत नाही आणि भ्रमित माणसं मग केव्हा काय करतील याचा नेम नसतो. आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे की जितक्या लवकर मी भ्रमातनं मोकळा होईल. आता पहिले कितीतरी भ्रम आहेत. अर्जुनाला झालेला आहे करता भ्रम, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणसी यशकीर्ती प्रताप. समर्थ तेच सांगतायत की स्वतःला करता समजू नको. ईश्वराने ही सृष्टी निर्माण करून सुद्धा तो स्वतःला करता समजत नाही, तर तू कुठल्या बेसिसवर स्वतःला करता समजतो. पण इथे अर्जुन करता समजतोय स्वतःला आणि त्यामुळे तो काय झालेला आहे, भ्रांतीत आलेला आहे. आणि त्यामुळे हे याचे असे काय म्हणूया विपरीत प्रश्न आहे. प्रश्न तरी कसे असावेत हे लक्षात घ्यायची गरज आहे. असे नसावेत, असे असावेत, ही जी भाषा आहे ही कळली पाहिजे. असे नसावेत म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेक सांगावा मराठाजी. म्हणजे आता अर्जुन कसा आहे, जरा थोडा थोडा जागेवर येतोय, त्याच्या लक्षात यायला लागलंय भगवंत काही आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणून देवा ऐक, आता यापुढे गुडार्थाने बोलू नको, मला कळेल अशा भाषेमध्ये स्पष्ट सांग, मराठीमध्ये सांग. असं आपण म्हणतो ना, मला तुझी भाषा कळत नाही, जरा मराठीमध्ये सांग. आता हे मराठा शब्द जो आहे तो मला कळल अशा भाषेत तुम्ही बोला. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, म्हणजे काय आहे, गुडार्थ नका बोलू, मला तुम्ही नाही का जे काय सांगायचंय ना ते सरळ सरळ सांगा. ही भाषा आपल्या अंतःकरणात आली पाहिजे. श्रीगुरूंमध्ये आणि आपल्यामध्ये काही संभाषणं होतील आणि झाल्यावर जर का आपल्याला त्यांची संभाषणं कळत नसतील, म्हणजे ते काय बोलले ते कळत नसेल, तर ते जे कळलं नाही ना ते आपण विचारण्याचं आपलं काम आहे. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत विचारायला पाहिजे आणि कळल्यावर मात्र ते सांग म्हणाले तर सांगताही यायला पाहिजे. असं दोन्ही बाजू आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजेत. म्हणून इथे भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला अर्जुनाने विनवलंय की तुम्ही मला आता काय करा, विवेक सांगा. आता विवेक सांगा या शब्दाचा अर्थ मी युद्ध करावं का न करावं. आता त्याचा विवेक काय आहे तेवढाच आहे. आपल्या विवेकाची भाषा आहे सत्य मिथ्या विवेक, ती भाषा आत्ता इथे नाहीये. इथं जी भाषा आहे ती मी युद्ध करावं का न करावं, या दोन गोष्टींचा मला आता विवेक सांगावा. गुढार्थाने बोलू नये, काय जी आज्ञा द्यायची आहे ना ती सरळ सरळ द्या. पुढे असं म्हणतायत, मी अत्यंत जडा असे परी ऐसाही निके परी ऐसे, कृष्णा बोलावे तुआ ऐसे एकनिष्ठ.
कृष्णा मी अत्यंत मंदबुद्धीचा आहे, परंतु अशा मंदबुद्धीलाही स्पष्ट व सोपेपणाने कळेल तसे तू एकच पण निर्णयात्मक सांग. मुख्य विचार काय आहे की अर्जुनाने स्वतःकडे मंदबुद्धीपणा घेतलाय. आता हा मंदबुद्धीपणा जो आहे तो समजून घ्यायची गरज आहे की अर्जुन जो आहे ना त्याचे तू सुमना आणि शुद्धमती मगाशीच विचार केलेला आहे. नंतर स्थिरावलेनी अंतःकरणे गंभीर अंतःकरणाचा आहे. म्हणजे त्याच्याकडे सगळ्या क्वालिफिकेशन्स आहेत. निष्काम कर्म निष्काम बुद्धी योग हा त्यांनी केलेला आहे. मग असं असताना सुद्धा तो स्वतःला मंदबुद्धीचा समजतो. याचा अर्थ काय आहे की त्याच्याकडे नम्रतेचा विचार आहे. नम्रतेचा विचार जोपर्यंत आपल्या अंतःकरणात स्थिर होत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती सांगत नाही आणि सांगितलेलं कळून घेत नाही. म्हणजे काय असतं, माझ्या अंतःकरणी नम्रता नसेल तर समोर जे काय सांगतोय त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो, त्याला काय कळतंय. आता त्याला काय कळतंय अशी भूमिका आपल्या अंतःकरणात असेल तर आपल्याला काहीच कळायची व्यवस्था नसते. आणि सद्गुरूंसारख्या व्यक्तीबद्दल जर आपण असा विचार करत असू तर मग मोठाच काय असतो, तो दोषच असतो. पण इथे काय आहे, इथं मंदबुद्धी स्वीकारलेली आहे. आणि पुन्हा काय आहे, निर्णयात्मक सांग. निर्णयात्मक सांग याचा अर्थ होय आणि नाही या भावात उत्तर मला दे. की मी युद्ध करायचं असेल तर होय साठीची भाषा तू मला क्लिअर कर आणि नाही साठीची भाषा क्लिअर कर. म्हणजे काय होऊन जाईल, मला विवेक करता येईल. आणि विवेक करून मी काय करेल, युद्ध करायचंय किंवा नाही करायचंय हे डिसाईड करेल. कारण 18व्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितलं भगवंताला की तुझं म्हणणं मला पटलेलं आहे, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी युद्धाला तयार आहे. पण भगवंतही हुशार आहेत, तू माझ्या म्हणण्यावर जाऊ नकोस म्हणे. तुला पटलंय ना तर तू युद्ध कर, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. भगवंतानी क्लिअरली त्याला सांगितलंय, तू तुझ्यासाठी सगळं करतोय, तुझं तू बघ. म्हणजे आपल्याला अभ्यास जर करायचा असेल तर तो आपण आपल्यासाठीच करायचा आहे, तो दुसऱ्यासाठी कधी नसतो. आपल्याला फार असं वाटत असतं इथे बसून, इथं बसणाऱ्याला विशेषतः या खुर्चीवर, की मी सगळ्यांना समजून सांगतोय, सगळ्यांना माझ्यामुळे समजतंय. सांगणाऱ्याला समजलंय का नाही समजलंय हा मोठा एक काय असतो, पहिला प्रश्न असतो. पोहणाराची गुचक्या खातो तो दुसऱ्याची काय वाचवू पाहतो, ही भाषा आहे समर्थांची. की पोहणाराच जर का डुबक्या मारत असेल तर तो दुसऱ्याला काय वाचवणार आहे. आधी आपण वाचून घ्यावं, कडेला यावं किनाऱ्याला, मग जमलं तर शेंदूर लावला असेल तर वाचवावं लोकांना, आणि तो नसेल लावले तर बसावं आपलं रामराम करीत, म्हणजे रामकृष्ण हरी म्हणत. पण तसं होत नाही. म्हणून इथे काय आहे, निर्णयात्मक विचार हा आपल्या अंतःकरणात सुचला पाहिजे. इथे ज्यावेळी आपल्याला इथं संत आपल्याला पुढे निर्णय सांगतात की नक्की काय करायचंय, तू तू हे नक्की असं असं कर, निष्काम कर्म कर, निष्काम उपासना कर, त्याने तुझं असं चित्त शुद्ध आणि शांत होईल, असा जर निर्णय त्यांच्याकडनं आलेला असेल तर त्याच्यामध्ये संदिग्धता माझ्या अंतःकरणात बाळगायचं काही कारण नाहीये. ते तसं तसं कर्म करण्याची मी गरज आहे आणि तसा तसा रिझल्ट घेण्याची गरज. हे संतांचं जे बोलणं असतं ना ते सगळं रिझल्ट ओरिएंटेड असतं. आणि आपलं जे बोलणं असतं ना ते सगळं अनुमानाचं असतं. परमार्थ अनुमानाचा नसावा कधी. परमार्थ हा काय म्हणूया अनुभवाचा असावा. समर्थ म्हणलेले की परमार्थ हा कसा पाहिजे, अनुभवाचा असावा. वक्ता असावा अनुभवाचा. पण आता नाही त्याला काय करणार आहे. पण ऍटलिस्ट काय आहे, वक्ता प्रामाणिक साधक तरी असावा. तोही नसेल तर मग सगळंच रामकृष्ण हरी असतं. आत्ता विषय तो नाहीये. विषय आहे निर्णयात्मक वृत्तीचा. की ज्या ज्यावेळी मला निर्णय घ्यायची वेळ येईल अध्यात्म ज्ञानाच्या अभ्यासाचा, त्यावेळी तो निर्णय माझा संतांच्या निर्णयानुसार झाला पाहिजे, एवढं तरी मला कळलं पाहिजे. अर्जुनाचा तोच प्रॉब्लेम झाला होता. भगवंताच्या निर्णयानुसार विचार घेतला असता तर एवढ्या सोप्या भाषेत एवढ्या पानातच आपली भगवद्गीता पूर्ण झाली असती. पण आपलं नशीबही नव्हतं आणि अर्जुनाचंही नव्हतं. त्यामुळे 18 अध्याय आपल्याला पुढे आले. पुढचा विचार असा सांगतोय, पुन्हा फार अर्जुनाने सुंदर बोलणं केलंय. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती आरती धणी का न करू, एथ भीड कवणाची धरू, तू माया अमुची. देवा तुझ्यासारखा स्वतःच्या हक्काचा गुरु भेटल्यावर मी आज इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये. तू आमची आई आहेस, मग प्रश्न विचारण्याविषयी कोणाची बरे भीड धरू. म्हणजे भगवंताचं आणि कृष्णाचं याचं अर्जुनाचं नातं हे अत्यंत जवळिकीचं होतं. दोघंही एकमेकांना कसे अगदी मित्रत्वाच्या नात्यात होते. फक्त काय झालेलं होतं, दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण जस्ट श्री गुरु झालेले आहेत. तिसरा अध्याय सुरू झालेला आहे. जस्ट एक काही वेळाचा काय म्हणूया
त्या श्री गुरु आणि शिष्य हे नातं झालेलं आहे. त्यामुळे पूर्वीचं जे नातं आहे सख्याचं, ते नातं मात्र काही बाजूला पडत नाही. आणि मग असं म्हणतायत की तुझ्यासारखा हक्काचा गुरु भेटल्यानंतर, दोन्ही बाजूनी गुरु पण आणि नातेवाईक पण, मग असा भेटल्यानंतर आज इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? म्हणजे मला जो विवेक करायचा आहे तो मला करूनच घेतला पाहिजे, कारण तू माझा आहेस ना, तू माझं कधीच वाईट करणार नाहीस. म्हणजे याचा अर्थ तू मला कधीच चुकीचं सांगणार नाहीस. आणि असं जर असेल तर तुझ्याकडनं मी माझं जे काय म्हणूया, माझ्या अंतःकरणात जो काय आत्ता द्विधा मनस्थितीचा विचार आहे तो मला बाजूला करता येण्याची व्यवस्था आहे. मग असा प्रश्न विचारायला, मग जर मी आईकडे माझ्या प्रश्न विचारला तर आई मला चुकीचं उत्तर देईल काय? तर ती कधीच चुकीचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणून काय आहे, तू मला काय कर, तू मला योग्य उत्तर दे. आणि मग पुन्हा प्रश्न काय आहे, युद्ध करावं का न करावं? घोडं तिथंच अडलेलं आहे की पुढे युद्धाला जायचं का नाही जायचं याविषयी. पुढची ओवी असं सांगते, तरी पारत्तिकी हित आणि आचरिता उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. शेवटचा या श्लोकातला ओवीचा विचार आहे, तरी परलोकात हितकारक आणि इहलोकात आचरण करण्यास योग्य असे जे एक निश्चित आहे ते मला सांग, असे अर्जुन म्हणाला. आणि ते पुढं आता काय झालं, भगवान उवाच सुरू झालेलं आहे. तरी पारत्रिकी हित म्हणजे परलोकात हितकारक आणि इहलोकात आचरण करण्यास योग्य. इहलोकात आचरण करण्यास काय योग्य आहे हे भगवंताने ऑलरेडी सांगून ठेवलेलं होतं की तू निष्कपट होवावे. म्हणजे युद्ध करायचंय ना तर निष्कपट हो, आणि निष्कपट होऊन तू बाण मार, काहीच अडचण नाहीये तुला, कारण ते मेलेली जी लोक आहेत ती तू मारली आहेस असा विचारच होणार नाही. कारण मी करता ऐसे म्हणसी तेने मी कष्टी होसी. म्हणायचं काय आहे, मी ज्यावेळी करता होतो त्यावेळी मी भोगता होतो, मी ज्यावेळी बाण चालवणारा ठरतो त्यावेळी ते समोर मेलेले जे आहेत ते मी मारले, असा एक आत तयार होतो अर्थ. पण ते खरं आहे काय? आपल्याला कितीतरी गोष्टी अशा असतात की मी म्हणतो तशा घडत नाहीये, याचा अर्थ काय आहे, माझ्या कर्त्या म्हणण्याला काडीची किंमत नाहीये. हे लक्षात येत असताना सुद्धा हा कर्तेपणा का जात नाही आपला, हे मला कळतच नाही. कारण आपल्यावर असलेला रजगुणाचा जो प्रभाव आहे तो अत्यंत इतका मोठा आहे की तो मला मी करतो म्हणून तुम्ही माझं कौतुक करा, ही भाषाच आतमध्ये आहे. आणि कौतुक नाही करत ती लोक काय होऊन जातात, ती लोक लांबची होऊन जातात. मग असं जे काय घडणं आहे ती इहलोकात मला आचरण करायचंय या लोकात. आता या लोकात मला आचरण करण्यास असं योग्य काय आहे ते समजावून सांग, आणि ते समजावून सांगितल्याशिवाय मला काही कळणार नाही. मग असं झाल्यामुळे आता काय झालं, भगवंताला बोलायला लागलंच. आणि मग भगवंत आता बोलायला लागलेत. भगवंत असं म्हणतात, जे बुद्धियोग सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. जे बुद्धियोग सांगता, कारण निष्काम कर्मयोग सांगत असताना आम्ही प्रसंगाने सहजच सांख्यांना संमत असलेल्या योगविषयाचीही निष्ठा सांगितली. का सांगितली? अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. भगवंत कर्म करण्यासाठी परमार्थ सांगतायत का, हा विचार करायची गरज आहे. तर कर्म करण्यासाठी परमार्थ सांगत नाहीयेत, आत्मरूप होण्यासाठी सांगतायत. म्हणून हे स्थितप्रज्ञाचं लक्षण, योगनिष्ठा म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, हे का बोललं गेलं तर हे सहजच होतं भगवंताकडे. म्हणून स्वभावताच स्वरूप चर्चा केलेली आहे. दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने ही जी काय जीवनमुक्तीची जी चर्चा झालेली आहे ती स्वभावता झालेली आहे. की असं म्हणलंय, देखे मनुष्य जात सकळ, या याच्यात ओवी आलेली आहे ज्ञानदेवांची. स्वभावता भजनशील, स्वभावता तो भजनशील असतो. कारण का, त्याला सतत आनंदाकडे जायचं असतं. तो मला काय म्हणतो, मला आनंद पाहिजे, आनंद पाहिजे, आनंद पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तो सहजच सततच आत्मस्वरूपाचंच भजन करीत असतो. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील, जाहले असती केवळ माझ्या ठाई. म्हणजे असं जर भजन त्यांनी केलं असतं ना माझं, तर ते सहजच माझ्याशी एकरूप झाले असते परी. पुढच्या ओवीतच त्यांनी काय केलं, हातोडा टाकला आणि मग म्हणले, परी ज्ञाने विण नासिले बुद्धिभेदासी आले, मज एकासी कल्पिले अनेकत्व. म्हणजे हातोडा हा आहे आपल्याला. हे जर का झालं तर मी देखे मनुष्य जात सकळ मध्ये जाणार आहे. हा, परी ज्ञाने विण नासिले, आत्मज्ञानाचा पत्ता नाही. बुद्धिभेदासी आले म्हणजे बुद्धिभेद झाला. वास्तविक मी करता नसताना सुद्धा मी स्वतःला करता समजायला लागलो, हा बुद्धिभेद आहे. आणि असा जो बुद्धिभेद झाला, मग बुद्धिभेदासी आले, मज एकासी कल्पिले अनेकत्व. म्हणजे मी एकमेव अद्वितीय असताना मी अनेकत्व माझ्या अंतःकरणामध्ये तयार झालं. आता हेच जे अनेकत्व आहे तेच अनेकत्व मी सर्वांमध्ये पाहतो.
पण आता संत काय सांगतात की भरला गणदाट हरी दिसे, याचा अर्थ प्रत्येक अनेकत्वामध्ये तेच हरितत्व आहे. मग हरितत्व ते असेल तर मी पाहायला पाहिजे ना. म्हणून ही स्वभावता चर्चा आहे. स्वभावता चर्चा अशी आहे की मी आनंदाचा ठेवा आहे, हीच चर्चा श्री गुरु मुखातनं बाहेर येणारे, संत मुखातनं बाहेर येणारे. त्यांना निष्काम कर्म निष्काम उपासना ही अंतिमतः सांगायची नाहीये. अंतिमतः त्यांना काय सांगायचंय, आत्मसुखच सांगायचंय. म्हणून जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटली सहजता स्वभावता. म्हणजे ती प्रगट का झाली सांख्यबुद्धी सांगण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात, तर त्याचं कारणच असं आहे, मला स्वतःला आनंदामध्ये राहायला आवडतं भगवंत म्हणतात, कारण मीच आनंदाचा ठेवा आहे आणि तोच आनंद मी सर्वांना देण्यासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. तर तुम्ही कशाला दुसरं काही विचार करता. मला निष्काम कर्मयोग निष्काम उपासना हा अंतिमतः सांगायचा विचार नाहीये, मला तुम्हाला आनंदरूपताच सांगायची आहे. मग अशी जी काय म्हणूया अंतिम जो विचार आहे, अभ्यासाचा अंतिम विचार, तोच भगवंताकडनं प्रगट झालेला आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षण, जीवनमुक्त लक्षण हे जास्त विस्ताराने मांडलं गेलं आणि त्याला अनुकूल होण्यासाठी, म्हणजे तो विचार माझ्या अंतःकरणात ठसण्यासाठी निष्काम कर्म निष्काम उपासना हे विचार आधी सांगितले आणि मग स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. आणि हे सांगण्याचं काय हे होतं विचार की अर्जुनाने सहजच विचारलं होतं ना. मग सहजच विचारलं होतं तर अर्जुनाला निष्कामतेचा उपदेश करून आत्मस्वरूपाचं ऐक्यतेचं लक्षण सांगून आत्मस्वरूपाची ऐक्यता घडल्यानंतर सहज कर्म घडतील, मी करता आहे या भूमिकेतनं नाही, मी अकर्ता आहे या भूमिकेतनं सहजच त्याचं युद्धाचं कर्म घडेल आणि सहजच आपण हे युद्ध नावाचं जे प्रकरण आहे हे संपवू शकू. पण आता अर्जुनाचा विचार आणि भगवंताचा विचार हे दोन्ही लगेचच जुळले असते तर आपला फायदा कसा झाला असता. कारण आपण अर्जुनाच्या पेक्षाही, माझी अवस्था, मी समोरच्यांचा विषय नाही बोलत, माझी अर्जुनापेक्षाही कमी दर्जाची जर का काय म्हणूया किंमत असेल अधिकार या दृष्टीने, तर पुढच्या अध्यायांचा विचार हा मला महत्वाचा आहे. म्हणून इथे पुढच्या विचार भागात आलेला आहे की अर्जुन रागावला. इथे इथे एक आणखीन एक फार सुंदर विचार आहे. तो उद्देश तू नेणसी म्हणून शोभलासी वायाची, तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही. तो उद्देश तू नेणसी, तुला कळलंच नाहीये, मी सांख्य मत संस्था म्हणजे सांख्य बुद्धियोग सांगितला, तुला कळलाच नाही म्हणून शोभलासी वायासी, म्हणून तू माझ्यावर व्यर्थ रागावलेला आहेस. असे समजून घे की या दोन्ही निष्ठा मीच सांगितलेल्या आहेत, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा या दोन्ही निष्ठा मीच सांगितलेल्या आहेत. इथे काय झालं, अर्जुन रागावलेला होता. रागवायचं कोणी, भलतच झालेलं होतं. अर्जुनाने रागावलेला होता आणि भगवान श्रीकृष्ण शांत होते. खरं तर भगवंतानी म्हणायला पाहिजे होतं की अरे मूर्खा, म्हणजे जसं ते मला नेहमी म्हणतात, काही जर माझं चुकलं तर श्री गुरु काय म्हणतात, अरे मूर्खा म्हणत नाहीत, त्याचं कारण आहे मूर्खा म्हणलं हा कदाचित अभ्यासातनं बाजूला गेला तर काय करायचा, तसाही हा काय करतो हे त्यांनाच माहिती असतं. पण एक लक्षात घ्यायची गरज आहे की अर्जुन रागावला त्या अर्थी काय आहे, श्रीगुरूंवर त्याची निष्ठा तेवढीच होती. रागावण्या इतपत पण काय असतं, तेवढी काय म्हणूया जवळीक असावी लागते. आता ती जवळीकच नसेल तर काय कोणावर रागवणार. आपल्या श्रीगुरूंवर रागवाया इतकी आपल्याला जवळीक तयार करावी लागेल आणि तेवढी जवळीक नसेल तर कोणी कोणावर रागवायचं. साध्या माणसावरही आपल्याला रागवता येत नाही. पण पुढचा विचार असा आहे की तो रागावला, पण असं असेल तरी सुद्धा काय आहे, दोन्ही निष्ठा मी सांगितलेल्या आहेत, तू त्याची काय केलेली आहे, सरमिसळ केलेली आहे. आणि तू सरमिसळ केल्यामुळे तुझ्या लक्षात येत नाहीये की कोणत्या निष्ठेचा काय विचार आहे. पुढं असं ओवीत म्हणतात, एथ ज्ञानयोग म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. एका निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात की ज्याचे आत्मानात्म विचार करणारे सांख्य अनुष्ठान करतात व ज्या अनुष्ठानाने आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर आत्मस्वरूपाची एकता प्राप्त होते. मुख्य मुद्दा काय आहे की या सांख्य विचारांचा काय आहे की ते अनुष्ठीजे, म्हणजे ते आत्म अनात्म विचार करतात आणि स्वरूपाशी एकरूप होतात. मग याचा अर्थ काय झाला की या जन्मात ते आत्म अनात्म विचार करायला लागले, पूर्वी कधीतरी त्यांनी निष्काम कर्म निष्काम बुद्धियोग केलेला असला पाहिजे. आणि ते माहीत नसताना मी पण असंच काहीतरी बरळ बोलतो काही वेळा, की बरेच जण मला बोलतात की म्हणे त्या संत मीराबाई त्यांनी काय फक्त नाम घेतलं आणि त्या मुक्त झाल्या. मग मी निदान तू तसं घे.
आता ज्यावेळी आपण इथे बोललो जातो की निष्काम उपासना आणि निष्काम कर्म ह्याच्यामध्ये उपासनेचा विचार नामस्मरणामध्ये आलेला आहे. नामस्मरणामध्ये निष्काम कर्म आहे, निष्काम उपासना आहे. त्याने माझे चित्त शुद्ध आणि शांत होईल आणि भगवान म्हणतात की मी त्याला बुद्धियोग देईल. आता मीराबाईंनी ते जर करून घेतलेलं असेल, त्यांनी कुठला ग्रंथ वाचला नाही, हे तुला कोणी सांगितलं? मला काहीच माहित नाही, पण मी मीराबाईंवर काय केले? आरोप केले. संत मीराबाईंवर. तसेच आरोप मी कितीतरी संतांवर करतो की खरं माझी पात्रताच नसते. माझं माझं मी बघावं हे मला कळतच नाही. मी आपलं उगाच दुसऱ्यांमध्ये काय करतो, तोंड घालतो, गरजच नाहीये. त्यांनी किती मोठ्या दर्जाची लोक आहेत, ती झाली गोंदवलेकर महाराज झाले. अरे त्यांची प्रवचनं ऐका ना. प्रवचनं ऐकली तर ती सगळी 365 प्रवचनं ऐकली तर वेदांताचा तिथे काय आहे? क्रमविकास आहे. मी आत्मा आहे इथपर्यंत त्यांनी अगदी नामस्मरणाला छोटा दर्जा दिला त्यांनी. अरे काही कर पण नाम घे. आणि ते घेता घेता त्या आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेपर्यंतचा विचार त्यांनी क्लिअर केला. मग ते काय त्यांना माहीत असल्याशिवाय केला का? तो माहीत नसताना बोललेलाच विचार नाहीये. पण काय होऊन जातं, ही ज्ञानयोगाची निष्ठा आहे, ती जर मी या जन्मात करत असेल तर कधीतरी मी पूर्वीच्या जन्मात काय आहे, निष्काम कर्म निष्काम उपासना केलेली आहे हे गृहीत आहे. आणि ती आता ही ज्ञाननिष्ठा काय होते, कमप होते. आणि मला सहजच श्री गुरूंनी बोललेले विचार, आत्मा अनात्म विचार हे मला कळायला लागतात. आणि कळायला लागल्याबरोबर समजूनच घ्यायची गरज असते की मी काय आहे, ज्ञाननिष्ठेचा अधिकारी आहे, मी कर्मनिष्ठेचा अधिकारी नाहीये. आणि कर्मनिष्ठेमध्ये जर मी पडलो तर पुन्हा मी सकामतेत जाऊन काय आहे, 10वी पर्यंत शिक्षण घ्यायचं आणि परत पहिलीच्या वर्गात जाऊन वासरात लंगडी गाय शहाणी, काही अर्थ नसतो. ते वासरूच होऊन जातं परत. म्हणजे ती गाय जरी असली तरी वासरू होऊन जातं त्या ह्याच्यामध्ये. आपल्याला नेहमी कमप होणारा विचार असला पाहिजे. आपला विचार जर आत्मा अनात्म विचाराशी काय म्हणूया एकरूप होणारा किंवा त्या स्तरावरचा असेल तर मी निष्काम कर्म निष्काम उपासनेत विचार करण्याचं जास्त कारण नाहीये. बट इट ऑब्व्हियस असा विचार करावा. निष्काम कर्म निष्काम उपासना ही ऑब्व्हियस झालेली आपल्या दृष्टीने. म्हणजे गृहीत झालेलं आहे. गृहीताला परत परत किती वेळा महत्व द्यायचं? जे गृहीत झालेलं आहे ते गृहीत धरावं आणि पुढे आत्मविचाराला काय करावं, वाट करून द्यावी आणि ज्ञानरूप व्हावं. हे आपल्याला कळलं पाहिजे. पण हे काय आहे, ज्ञानयोगी जी माणसं असतात ती काही ठिकाणी आपल्याला कळतं ना. काही साधक कसे असतात, सहजच ते ज्ञाननिष्ठेचा विचार त्यांना कळतो, आपल्याला त्या मनाने कळत नाही. त्या अर्थी मी निष्काम कर्म निष्काम उपासनेचा अधिकारी आहे, त्यांना कळतं. याचा अर्थ त्यांची ती पूर्ण झालेली आहे, असा तो विचार आहे. पुढचं असं म्हणतात, एक कर्मयोग जाण तेथ जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसऱ्या निष्ठेला कर्मयोग म्हणतात. या कर्मयोगात सिद्धी असिद्धीच्या समत्वाविषयी कुशल होऊन कालांतराने मोक्षाला प्राप्त होतात. तर कालांतराने या शब्दाचा अर्थ काय, की निष्काम कर्म निष्काम उपासना केली, मध्ये काय झालं, आत्मविचार केला आणि आत्मविचार करून अविद्येची निवृत्ती झाली आणि तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. ज्ञाननिष्ठेमध्ये काय आहे, अज्ञानाची निवृत्ती करण्याचा विषयच त्याच्या पुढे डायरेक्ट आहे. त्यामुळे तो काय आहे, हा जो ज्ञाननिष्ठा असलेला साधक आहे तो सहजच अज्ञान निवृत्तीचा विचार करतो, कर्मनिष्ठेचा अधिकारी असतो. त्या सिद्धी असिद्धीविषयी तो शांत असतो. कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी या शब्दाचा अर्थ त्याच्या मिळणाऱ्या फलाविषयी. फलविषयी तो काय असतो, शांत असतो. याचा अर्थ काय, अपेक्षित आणि नियोजित. सोपे विचार आहेत की जे अपेक्षित असतं ते कधी घडत नाही, हा विचार त्याच्या अंतःकरणात पक्का असतो. जे नियोजित आहे ते मला मिळणार आहे आणि मग नियोजित आहे ते मिळण्यानंतर ते मी स्वीकारलं, ही भूमिका सुद्धा त्यात काय असते, नगण्य असते. म्हणजे ती नसतेच, तो सहजच ते स्वीकारत असतो. मी स्वीकारतो हा भाव सुद्धा तिथे नसतो, कारण कर्म त्याची सहजच तो कोणाला अर्पण करतो, भगवंताला अर्पण करतो निष्काम कर्मयोगामध्ये. आणि भगवंताला अर्पण केल्यानंतर तो परत भोगता कसा काय होणार? कर्माचे 2 सिद्धांत आहे. केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहत नाही, मिळू दे, पण मी करता नाही तर मी त्या फलाचा भोगता कसा? असं दोन्ही ठिकाणी तो काय असतो, शांत असतो. सिद्धी आणि असिद्धीविषयी. एखादं कर्म करायचं आणि त्याच्यात आयुष्य वाया घालवायचं, म्हणजे त्याच्या विचारांमध्ये दिवस वाया घालवायचे. आता ते जे कर्म करायचं ते करून घ्यावं, जसं सांगितलंय तसंच करावं. आणि केल्यानंतर पुन्हा रामकृष्ण हरी म्हणल्यावर जर मी ते पुन्हा काढून ते काय म्हणूया त्याचा विचार करत असेल, उगाळत बसलो तर काय आहे, कोळसा उगाळावा तितका, तसं ते म्हणतात.
त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. एकदा कर्म जर का मी भगवंता अर्पण केलेलं आहे, तर ही जी काय कर्मनिष्ठा आहे ही सुद्धा मला काय करते, चित्तशुद्ध आणि शांत करते. म्हणजे सिद्धी असिद्धीविषयी कुठलाही विचार नाही, सिद्धी असिद्धी ही भगवंताच्या ठाई, असा आतमध्ये पक्का विचार असेल, तो जे करल ते. अशा पद्धतीने मी काय होऊन जातो, मी आनंद रूपतेचा विचार करायला मोकळा होतो. अदरवाईज काय होतं, ती निष्काम कर्म, ती निष्काम उपासना झाली आहे का नाही, तुला कोणी पाहायला सांगितले? मज देवनी जाळी तर कर्मफळे. एवढा जर विचारात पक्का असेल तर कर्म तू भगवंताला अर्पण कर, आणि अर्पण केल्यानंतर फक्त मी केलं हा विचार आणू नकोस. कोणी कौतुक करील नाही तर कोणी काय करील, हरिओम म्हणायचं आणि पुढे काय करायचं, चालायचं. काय चालायचंय, ज्ञाननिष्ठेचा विचार आहे. अंतिमतः ज्ञाननिष्ठाचा विचार केल्याशिवाय, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती केल्याशिवाय मला आनंदाकडे जाता येणार नाही. पुढे इथं म्हणलंय त्यांनी की हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. आता हे दोन मार्ग आहेत, म्हणून काय झालं, पण ते एकवटतात एकाच ठिकाणी ना. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की एक काय आहे, एक पक्षी आहे, तो झाडाला त्या फळाला झोंबतो. आता हा ज्ञानयोगी पक्षी आहे. आणि एक जण काय आहे, फांद्यांवरनं चढून चढून जाऊन तो त्या फळापर्यंत पोहोचतो. आता हा काय आहे, कर्मयोगी पक्षी आहे. असा विचार करूया. आता दोघंही फळ मिळतच न खायला, मग फळ मिळतं ना, मग फळाचा विचार करावा. आणि फळ काय आहे, आनंद रूपता. कारण भगवद्गीतेचा आपल्याला दृष्टीने जो विचार आहे तो केवळ आनंद रूपतेचा आहे. भगवद्गीतेतनं मला दुसरं काही मिळणार नाहीये. ज्ञानदेवांनी सांगूनच टाकलंय, येथा अविद्यानाश हे स्थळ मोक्षोपदा नये फळ. म्हणजे एकच अविद्यानाश झाला की मला माझ्या आनंदाची प्राप्ती होते. म्हणून इथे काय आहे की आपल्याला भिन्न भिन्न दिसलं तरी तसा विचार करू नका. ही एक नदी आहे, ती एक नदी आहे, मान्य आहे. ही उत्तरेकडनं आली, ती दक्षिणेकडनं आली, तरी मिळाली कोणाला? शेवटी समुद्रालाच मिळाली ना. काहीही झालं तरी सुद्धा ज्ञानयोगातनं सुद्धा कुठे जातो, स्वरूपाकडेच जातो. कर्मयोगातनं सुद्धा कुठे जातो, स्वरूपाकडेच जातो. पण विचार करण्याचं कोणाला सुचलं, काय म्हणूया, हा, त्याचा विचार कोणाला चुकलंय काय, हा विचार आहे. विचार करणं, आत्मानात्म विचार करणं हे कोणालाही चुकलेलं नाही. 65 ओव्यांपुरता का होईना विचार करावाच लागेल. 65 ओव्या करा विचार, नाही तर 5000 ओव्यांचा विचार करा, काहीतरी विचार करावाच लागेल. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. किती ओव्यांमध्ये पूर्ण व्हायचंय, तो माझ्या अभ्यासावर काय आहे अवलंबून आहे. पुढं उभी अशी सांगते, तैसी दोन्ही ही मते सुचिती एक कारणाते, परी उपास्ती ते योग्य ते अधीन असे. त्याप्रमाणे सांख्यमत आणि कर्मयोगी संमत असलेली दोन्ही साधने एकाच फळाला सुचवतात, परंतु याची उपासना किंवा अनुष्ठान अधिकाराच्या अधीन आहे. विषय अधिकारावर येतोच. काही झालं तरी काय आहे, नोकरी पाहिजे असेल तर काय आहे, हा, इंजिनिअरिंगची नोकरी आहे, मग आता काय आहे, इंजिनिअरिंगचा अधिकार पाहिजे. कॉमर्समधली नोकरी आहे, बीकॉम एमकॉम काय आहे, काय काही नाही, मग तुला कुठून मिळणार. तसंच हा इथं अधिकाराचा विषय येतो. मी कर्माचा अधिकारी आहे का मी ज्ञानयोगाचा अधिकारी आहे, हे आधी ठरवून घ्यावं. आणि ठरवून घेता घेता हे सगळे मार्ग एका वेळी काय करावे, सायमल्टेनियसली चालवावेत. निष्काम कर्म करावं, निष्काम उपासना करावी, विवेक वैराग्य समाधी षटकाचा अवलंब करावा, श्रवण मनन निधिध्यासन करावं, तत्वम पदार्थ शोधन करावं आणि आनंदाशी एकरूप व्हावं. असं काही सांगितलेलं नाहीये की मी अधिकारी नाहीये, काय म्हणूया ज्ञानयोगाचा, म्हणून ज्ञानयोगाचे विचार वाचूच नये, असं नाहीये. वाच तू, आत्ता कळणार नाहीत. ते जे काय सांगतायत ते अनुभवाच्या स्तरावर आत्ता कळणार नाहीत, शब्दाच्या स्तरावर कळतील. कधीतरी ते कोपऱ्यात अंतःकरणात असू दे. ज्या दिवशी तू अधिकारी होशील त्या दिवशी ते तुला विचार अनुभवाच्या स्तरावर पटायला लागतील. म्हणून इथे काय आहे की काहीही असू दे, अधिकार हा महत्वाचा विषय आहे. आणि अधिकार जर का आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार केला तर पुन्हा साधन चतुष्टय संपन्नता ही अधिकाराचा विषयाचा भाग आहे. तो विचार सागरच्या निमित्ताने जाऊन पाहावा. माऊली तेच सांगते. पण माऊली काय करणार आहे, तो जो विचारसागर एका तरंगात म्हणजे 10-20 पानात संपवलाय, ती माऊली 18 अध्यायामध्ये तो अधिकार आपला संपन्न करून घेईल. आणि संपन्न करून घेता घेता मग काय होऊन जाईल, मी त्या आत्मज्ञानाचा अधिकारी होईल. म्हणून इथे अधिकाराचा विषय हा कुठेही चुकणारा नाही. इथे म्हणलंय, तैसे देख पा विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. त्याप्रमाणे पक्षाला संमत असलेल्या शीघ्रगतीच्या मार्गाने सांख्य योगी ज्ञानाचा आश्रय करून तात्काळ मोक्षाला प्राप्त होतात. याचा अर्थ काय, तात्काळ या शब्दाचा अर्थ अधिकार आला. जनक राजासारखा अधिकार असेल तर कानावचनाची या भेटीचा असतो. जर
त्याच्यापेक्षा कमी असेल, मंदबुद्धीचा असेल, तर मग काय करावं? पुन्हा आलेला अनुभव दृढ नाही, पक्का नाही. मग आता काय करायचं? अभ्यास करायचा. श्रवण, मनन, निधिध्यासन. मग मी 10वा आहे मला कळलं पाहिजे ना. आता ते मी आहे म्हणजे काय आहे? मी 10वा आहे हे कळणं. मग आता हे कळावं म्हणून काय करावं लागेल? विहंगम मार्ग आहे, मान्य आहे. त्यामुळे तो कमी वेळात काय म्हणूया साध्य होतो. जर का माझी निष्काम कर्म, निष्काम उपासना झालेली असेल तर. मग असं असेल तर मग तो एक प्रॉफिट आहे. एक तो काय म्हणूया ॲडव्हान्टेज आहे. आणि तो ॲडव्हान्टेज जर मला मिळवायचा असेल तर माझी निष्काम कर्म, निष्काम उपासना जर झालेली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी त्याच्या मागे लागण्याची गरज आहे. अभ्यास हा काय आहे? आपल्याला करावा लागतो. तो होत नसतो. संसार हा होत जातो. देहादी प्रपंच होत जातो. पण अभ्यास मात्र वेगळेपणाने आपल्याला करावा लागतो. म्हणून काय म्हणूया परमार्थ प्रयत्नाधीन आहे आणि देहादी प्रपंच प्रारब्धाधीन आहे. हा त्यातला विचार आहे. पुढे असं म्हणतात, येर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. दुसरे जे कर्मयोगी आहेत ते वर्णविहित असलेल्या स्वाभाविक आचरणांनी निष्काम कर्माचा आधार घेऊन योग्य वेळी पूर्णता स्वरूप मोक्षाला प्राप्त होतात. योग्य वेळी म्हणजे कसे की ते परत कुठे येतात? ते सांख्ययोगाच्या काय म्हणूया अधिकारावर येतात. मग सांख्यांच्या अधिकारावर येऊन ते हळूहळू काय होऊन जातात? ते आनंदाशी एकरूप होऊन जातात. म्हणून काय आहे? विहितेचे निजाचारे म्हणजे विहित आचार करतात. आणि विहित आचार काय आहे? मला माझं कर्म सोडता येणार नाही. काय कर्म आहे? नोकरी करणं आहे, केलं पाहिजे. तसंच अर्जुनाचं कर्म आहे क्षत्रिय धर्मात. युद्ध केलं पाहिजे. युद्ध न करता पळून गेला तर त्यांनी निजकर्म त्याचं केलंय असं कसं म्हणता येईल? म्हणून माझं जे कर्म दिलेलं आहे मला भगवंतानी या जन्मात ते पूर्ण करत करत असतानाच मी पुन्हा या निष्काम कर्म, निष्काम योगाचा आणि सांख्य योगाचा विचार करावा आणि आनंदाशी एकरूप व्हावं. तिसरा अध्याय काय आहे? आपल्याला कर्म कसं करावं हे सांगणार आहे. आणि तो बारीकपणे आपल्याला सांगणार आहे. त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला तिसऱ्या अध्यायाचा. आणि असा जो जेव्हा मला उपयोग होईल तेव्हा तो मला साधनेसाठी म्हणजे आत्तापर्यंत मी जर का निष्काम कर्म, निष्काम उपासनेचा जरा ढोवळ मानाने विचार करत असेल तर या तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने मी जरा काय होऊन जाईल? स्पेसिफिक होऊन जाईल. आणि स्पेसिफिक होणं हे काय आहे? जास्त महत्वाचं आहे. पुढची ओवी असं सांगते, वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. कर्माचा आरंभ केल्या वाचून उचित असे जे वर्णविहित कर्म न करताच कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे एकदम निष्कर्म निश्चितपणे होता येणार नाही. म्हणजे पुन्हा काय आहे? तो जो सिद्ध असतो तो नैष्कर्म्य असतो. इथं निष्कर्म शब्दाचा अर्थ काय? नैष्कर्म्य सिद्धीमध्ये असतो. आणि नैष्कर्म्य शब्दाचा एक अर्थ आहे ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता. आता ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेमध्ये मी कर्म करतो असा भाव गेलेला असतो. विषय जो झाला त्यांचा नारायण किंवा संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. म्हणजे तिन्ही ठिकाणी तो काय आहे? मी करतो हा विचारच संपलेला असल्यामुळे तो निष्कर्म झालेला असतो म्हणजे नैष्कर्म्य झालेला असतो. पण ही नैष्कर्म्य स्थिती जर मला यावी असं वाटत असेल तर आत्मज्ञानाशिवाय मला पर्याय काय आहे? आणि आत्मज्ञान जर मला व्हावं असं वाटत असेल तर निष्काम कर्मोपासनेला पर्याय काय आहे? म्हणून विहिताचरण हे कधीही चुकलेलं नाही. अर्जुनाला काय आहे? कर्माचा आरंभ केल्या वाचून उचित असे कर्म वर्णविहित कर्म न करताच. आता वर्णविहित जे मला कर्म दिलेलं आहे ते न करताच मी काय होईल? आत्मज्ञानाचा अधिकारी होईल? हे शक्य नाही. म्हणून मला जे काय कर्म विहित कर्म दिलंय, नियत कर्म दिलंय ते मला व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. आणि ते कसं? तर पुन्हा तुवा निष्काम होवावे, तुवा निष्कपट होवावे ही जी भाषा आहे ती पक्कीच झालेली आहे. की इथे मला प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलताना पुन्हा प्रत्येक व्यक्तीमध्ये हरी आहे असं समजूनच मी त्याला काय केलं पाहिजे? ट्रीट केलं पाहिजे. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. किंवा वर्म सर्वेश्वर पूजनाचे मग ते केव्हा? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मग आता हे कर्मातला विचार आहे की प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये तो जर हरी असेल तर त्याच्याबरोबरचं माझं वर्तन कसं असलं पाहिजे हे कर्मात येतं. आणि हे जर का माझं वर्तन त्याला हरी समजून होत असेल तर त्याचा द्वेष मोह मत्सर मी कसा करायचा असा पुढचा प्रश्न तयार होतो. आणि तो द्वेष मोह मत्सर घडत नाही याचा अर्थ माझं काय होऊन जातं? विहिताचरण होऊन जातं. आणि मग विहिताचरण झालं तर मग काय होतं? मी आनंदाकडे हळूहळू जायला युक्त होतो. कारण या निष्काम कर्म, निष्काम उपासनेमध्ये सुद्धा आनंद आहे. आणि तो आनंद जेव्हा मला माझ्या पुढे प्रगट होतो तेव्हा मला असल आनंदाची काय होऊन जाते? एक
गोडी तयार होऊ शकते की अरे काठावर एवढा आनंद आहे, तर प्रत्यक्ष काय म्हणूया त्या आत्मनदीत गेल्यावर केवढा मोठा आनंद असेल, त्या आत्मस्वरूपाच्या सागरात गेल्यावर मी केवढा आनंदाचा मोठा हे होऊन जाईल, हे कळून येतं. म्हणून इथे म्हणलंय की प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी नैष्कर्मे होईजे, हे अर्जुना वाया बोलिले मूर्खपणे. की प्राप्त कर्म सांडीजे म्हणजे मी मला जे आत्ता कर्म दिलंय ते सोडून द्यायचं. येतुलेनी नैष्कर्म्य होईजे, आणि एवढ्यानेच मी नैष्कर्म्याच्या अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे मी स्वरूपाकार होणं. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे काय? स्वरूपाकार स्थिती. ही स्वरूपाकार स्थिती होणं हे अर्जुना वाया बोलीचे मूर्खपणे. आता हे काय आहे? माझं मूर्खपणाचं बोलणं आहे. मूर्ख शब्दाचा अर्थ इथं अज्ञानातलं आहे की मी निष्काम कर्म निष्काम उपासना करणार नाही आणि मी काय होईल? नैष्कर्म्य होऊन जाईल. कर्म न करता असं शक्यच नाहीये. बरीच सारी कर्म मी करत असतो. आता ती कर्म मी सोडून फक्त एवढंच की हे विशेष कर्म की जे आता काय झालेलं आहे मला करायचं नाही, म्हणून अर्जुनाने काय ठरवलेलं आहे? त्याच्या पुढे एक क्षत्रिय कर्म उभं राहिलेलं आहे युद्धाचं, आणि ते करायचं नाहीये म्हणून आपलं दुसरी बाजू अशी बोलायची, याला काही अर्थ नाहीये. नैष्कर्म्य सिद्धी जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर मला स्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं. ज्या दिवशी मी स्वरूपाशी एकरूप होईल त्या दिवशी काय आहे? मी नैष्कर्म्य आहे, हा जो विचार आहे. त्यासाठी मात्र वर्णविहित कर्म म्हणजे मला जे काय माझ्या काय म्हणूया जन्मानुसार कर्म प्राप्त झालेलं आहे ते मला करावंच लागेल. त्याला कुठलाही मला करण्याशिवाय पर्याय नाही. पुढची ओवी असं सांगते, जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही, मग संतुष्टीच्या टाही कुंठे सहजे. की जवळ निरार्थता नाही, जोपर्यंत निरार्थता म्हणजे निरामय स्थिती, निरीच्छ स्थिती नाही, तव व्यापार असे पाही. मग कसले व्यापार पाहतो मी? कर्माचे व्यापार. व्यापार शब्द कर्म या अर्थाने आहे. म्हणून तिथे काय आहे की जोपर्यंत निरामयता नाही तोपर्यंत मी कर्म करतो ही भाषा आहेच माझ्या अंतःकरणात. आणि मग ती मी करतो ही भाषा का माझ्या अंतःकरणात आहे? कारण मी निरीच्छ नाही. आपण एक विषय पाहिलेला आहे की निरीच्छ मन अशी एक काय म्हणूया एक संकल्पना डिफाईन होते, आणि निरीच्छ शब्दाचा अर्थ इच्छा नाही. आता इच्छा नाही या शब्दाचा अर्थ काय करायचा? की मी करतो ही इच्छा नाही. कर्म तर करणंच आहे. कर्म करण्याला काही पर्यायच नाहीये. सकाळी उठल्यापासून आपल्याला लक्षात येतं की काही कर्म ही सहज होत आहेत. डोळे मिटणं वगैरे, भूक लागलं तर जेवावं लागतंय, शरीराचा धर्म आहे. मग ही सगळी कर्म आहे, नोकरीला जावं लागतंय, ही सगळी कर्म करत असताना मात्र नियत कर्म मी जर नीट करत नसेल तर ते कसं काय चालेल? म्हणून ही जी सगळी कर्म आहेत ही निरीच्छ मन होऊन करायची आहेत. आणि निरीच्छ मन म्हणजे काय? तर भगवंताला अर्पिलेलं मन जे आहे ते निरीच्छ मन आहे. की भगवत बुद्धीने भगवंताने काय सांगितलं? तू निष्काम कर्म कर, निष्काम उपासना कर. हे आपल्याला सांगितलेलं असेल तर त्या कर्माचा कर्तेपणा घेऊ नको. श्री गुरु संत सांगतील त्याप्रमाणे तू तिचं जीवन जग, असं जर का त्यांनी मला सांगितलं असेल तर हे निरीच्छ होण्याचं एक लक्षण आहे. निरीक्षता अवस्थेमध्ये काय आहे? इच्छेमधली विशेषता गेलेली असते. की मी कर्म करतो हा विशेष भाव जो आहे तो कर्म केल्यानंतर मग मला काय असतं? ॲप्रिसिएशनची अपेक्षा असते. जोपर्यंत ॲप्रिशिएशन मिळत नाही तोपर्यंत काय उपयोग आहे? हे सगळं झालं, एक तास बोललो, तुम्ही जर मला ॲप्रिशिएट केलं नाही तर अर्थ काय उरला? असं होऊन जातं. हे माणसाचं जीवन आहे ना, कसं वाहून जातं म्हणजे घरंगळून जातं हे लक्षात येत नाही आपल्याला. आपल्याला खूप जपावं लागतं की इथं निष्कामतेची भाषा बोलायची आणि नंतर ॲप्रिसिएशन शोधत बसायचं. हे मूर्खाचं लक्षण आहे. इथं म्हणलंय त्यांनी, मूर्ख शब्दाचा अर्थ अज्ञानी. ॲप्रिसिएशनची काय आवश्यकता आहे? तू आनंदाचा तुला तिथे जर का अनुभव आला असेल, तुझं सांगणंच जर का निष्काम असेल तर तू आनंद स्थितीत जाशील ना. तिथं कोणी कोणाला ॲप्रिसिएशन द्यायचं? निरीच्छ जो विचार आहे तो केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आत्मस्वरूप अशरीरी आहे, त्याच्या ठिकाणी शरीर नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी इच्छाही नाही. ते मी आहे म्हणून मी निरीच्छ आहे. मग मी आता इच्छा कशाला काय करायच्या? या सगळ्या इच्छांना काय झालं पाहिजे? पूर्णविराम आला पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय आहे? मी करतो ही भाषा असणारच आहे. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून इथे काय आहे? परंतु आत्मयोगाच्या अवस्थेत कर्म सहजच बंद पडते. म्हणजे पुन्हा आत्मस्वरूपाची ऐक्यता म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. मग सहजच त्याची कर्म काय होतात. पण काय आहे? ती मी केली असं काही म्हणून होत नाही. मग ती कोण करतो? राम करे हमारा जप, हम बैठे आराम. ही अवस्था आहे त्याची. की राम आमचा जप करतो कारण त्याला त्याची काळजी. आम्ही
त्याचा जप केला आणि आता असं झालेलं आहे की आम्हाला आता त्या जपातनं जे मिळवायचं आहे ते मिळून झालेलं आहे. मग आता परत जर जप होत असेल तर तो कोण करतो? तर तो राम करतो. आम्ही खातो कोणाचं, आम्ही पितो कोणाचं, समर्थांची भाषा आहे, आम्ही रामाचं खातो, आम्ही रामाचं हे करतो. म्हणजे रामच आमचं जीवन आहे. आणि तेच जर जीवन असेल तर ही भूमिका कोणाची आहे? ही आत्मयोगाची भूमिका आहे, ही निरीच्छ मनवाल्याची भूमिका आहे. म्हणून मी करतो हा भाव शांत होतो. नैष्कर्म्य सिद्धीमध्ये काय आहे? मी करता ही भावना निघून जाते आणि पुन्हा काय आहे? फलासक्ती जाते. मुख्य काय आहे की फलाची जी आसक्ती आहे ती काय आहे? निरीच्छ मन दाखवत नाही. ती काय आहे? इच्छासहित मनाची अपेक्षा आहे. म्हणून आपल्याला निरीच्छ मनाचा विचार करायचा असेल तर आपल्याला आनंदाचा विचार करता येणं शक्य आहे. आणि तो आनंदाचा विचार करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की जव निरार्थता नाही, मला निरार्थता म्हणजे निरीच्छ मन हे झालं पाहिजे. निरीच्छ स्थिती अंतःकरणाची तयार झाली पाहिजे. पुढची ओवी असं सांगते, हे वायाची सैरा बोलीजे, उकल तरी देखोनी पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मनी. कर्माचा स्वीकार आणि त्याग आपल्या इच्छेवर अवलंबून आहे असे व्यर्थ आणि अप्रमाण बोलले जाते. तरी साधकाने यातील भेद लक्षात घेऊन पाहिला पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की कर्म टाकले असता ते टाकले जात नाही असे निसंशय समज. मुख्य काय आहे की कर्म टाकलं म्हणून ते टाकलं जात नाही. त्याच्यावरचा जो मी केलं हा जो भाव आहे तो टाकला गेला पाहिजे. आणि तो टाकला जात नाही तोपर्यंत काय आहे? मी केलं ही भावना निरीच्छ अवस्थेतली नाहीये. निरीच्छ मनस्थिती जर माझ्या अंतःकरणात तयार करायची असेल तर मी केलं हा भाव टाकला पाहिजे. बरं, मी केलं असं जर का माझं म्हणणं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे त्या कर्माने केल्यानंतर, ते कर्म झाल्यानंतर तसं फळ माझ्या मनाप्रमाणे मिळतं का? तर तेही मिळत नाही हे आपल्या लक्षात येतं. 99% मात्र काय होऊन जातं? जे नियोजित असतं तेच मिळतं. माझी खूप मोठी आशा असते फलासक्तीच्या भाषेत, पण ते कधी मला मिळत नाही हे नक्की लक्षात येतं. तरी सुद्धा काय आहे? माझी आशा काही कमी होत नाही. याचं कारणच काय आहे? मी करतो या भूमिकेतनं केलेलं असतं. मग हे सगळं बोलणं आहे हे वायाची सैरा बोलीजे, हे सगळं वाया बोलणं आहे. हे असं वाया बोलणं जे आहे ते आता टाकायला पाहिजे. साधकांनी यातला अप्रमाण बोलण्याचा विषय सोडला पाहिजे. हा, अप्रमाण बोलणं काय आहे? मी करतो, हा, माझ्यामुळे हे जग चाललंय, हे जे काय माझ्यामुळे घर चाललंय. पुन्हा काय असतं? घरात कर्ता भाव असतो. मी आहे म्हणून तुमचं सगळ्यांचं चाललंय. शेवटी ते सुद्धा कंटाळतात. ते म्हणतात जा आता, पुष्कळ झालं तुमचं आता. कधी हे संपतंय आणि आपण कधी काय म्हणूया सुटतोय. असे काहीतरी आपण ज्येष्ठ नागरिक होऊन बसतो. तसं काही व्हायचं नाहीये, हे लक्षात ठेवायची गरज आहे. आपलं काय आहे? जीवन काय आहे? हाफ तिकीट म्हणलंय ना, एसटीने काय म्हणलंय? हाफ तिकीट. म्हणजे याचा अर्थ हाफ आयुष्य सरलेलं आहे. आता ते सरलेलं आहे तर आता उरलेल्या हाफ मध्ये काय करायचं? असं उरलेल्या हाफ मध्ये आनंदाचा विचार करायचा. त्यासाठी दिलेलं असताना मी उगाच मी करता करता करून घरातल्या लोकांना छळायचं हे मोठं काय आहे? कठीणच काम आहे. इथे मी करता नाही जे इतके वर्ष काय म्हणूया, हरिओम, त्याला काही दुसरे शब्द नाही. लोक म्हणतात तू फार वाईट बोलतो. ते इतक्या मी काय करतो? भगवंताची दणके खातो. आणि ते दणके खाऊन सुद्धा मी करता हा भाव काही माझ्याकडनं बाजूला होत नाही. म्हणून हे काय आहे? उकल तरी देखोनी पाहिजे. उकल करून घ्यावी एकदा अंतःकरणामध्ये की अरे मी म्हणतो तसं काही घडत नाही, सगळं घडतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे. मग आता काय आहे? सुप्रीम ऑथॉरिटी तीच आहे, भगवंतच आहे. मग आता सुप्रीम ऑथॉरिटी त्याची आहे. तर मग त्यांनी काय सांगितलंय? तू कर्म कर, ते कसं कर? निष्काम कर, मग बाकीचं सगळं मी बघतो, भगवंत म्हणतो. मग आता ते एवढा ॲश्युरन्स देत असताना सुद्धा मी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आता नाही ठेवला तर काय आहे? तोटा माझाच आहे. पुढचं म्हणणं असं आहे ओवीचं, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. जोपर्यंत जीवाला देहेंद्रियाचा म्हणजे प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यंत कर्माचा स्वीकार किंवा त्याग करतो हे म्हणणे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. आता प्रकृतीचा शब्दाचा अर्थ देहादी प्रपंचाचा, अज्ञानाचा. प्रकृती शब्दाचा अर्थ अनेक पद्धतीने वापरलेला आहे, पण इथे मात्र आता आपल्याला देहाचा आणि अज्ञानाचा. आता देहाचा म्हणजे काय? स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा. जोपर्यंत काय आहे? देहेंद्रियादी प्रकृतीचा आश्रय आहे. मला असं वाटतं की या स्थूल देहावरच माझं अस्तित्व अवलंबून आहे. मला असं वाटतं की मनच माझं काय करतं? सगळी सुखं आणू शकतं. बुद्धीच माझी काय आहे? इतकी तेज आहे की त्यामुळे काय होऊन जातं? मला सगळं आधीच कळतं.
आणि एकदा कुठेतरी मग आपटी खाल्ली की लक्षात येतं की अरे मला आधीच कळतं या भागाचं काय झालं. म्हणजे हे सगळं जे काय आहे हे सगळं देहेंद्रिय अधिकांच्या बाबतीतलं बोलणं आहे आणि हे सगळं अज्ञानातनं आलेलं आहे. की तो भगवंत काय म्हणतो की अरे बाबा आता तुला काय करायला आहे, तुला फारच तुझ्या बुद्धीचा अहंकार झालेला आहे, तुझी आता एकदा समजूत घालायला पाहिजे. आणि तो माझी वारंवार समजूत घालत असतो पण माझं त्याच्याकडे लक्षच नसतं. म्हणून इथे काय आहे, मी करतो हे म्हणणं जे आहे हे केवळ अज्ञानीपणाचं लक्षण आहे. कारण मुख्य कर्म कोणी केलेलं आहे, त्या ईश्वराने केलेलं आहे. तो ईश्वरच या कर्माचा अध्यक्ष आहे आणि तो करून सुद्धा काय म्हणतो, मी अकर्ता आहे. म्हणजे तो परत सत्वगुणात जाऊन मी केलंच नाही अशा भाषेत जीवन जगतोय. आणखीन एका दृष्टीने पाहिलं तर मी तो मागे एक विषय मांडला होता की ते बापजी महाराज पंडित आहे, या काय नाव ते अमरावतीचे कोण आहेत ते अंध संत होते, गुलाबराव महाराज. त्यांचे ते काय म्हणूया उत्तराधिकारी होते. तर त्यांनी एक मुख्य मुद्दा असा फार छान मांडला की त्या ईश्वराने हे जग नावाचं कर्म केलं आणि तो त्या आकाराचा झाला, तर त्यांनी कर्म केलं कसं हे म्हणणंच चुकीचं आहे आपलं. पण जर का असं असेल तर हे सगळी भाषा आली अभिन्न निमित्त उपादानाची. म्हणजे तो काय केलं, त्यांनी हे जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला, तर त्यांनी वेगळेपणाने कर्मच कुठे केलं. पण मी मात्र काय होतो, अज्ञानी होतो. आणि अज्ञानी होऊन मी काय म्हणतो, मी हे केलं, मी ते केलं आणि मी केलं ते केलं, तर मग मी होतो सुखी आणि दुःखी. कारण का माझ्या म्हणण्याप्रमाणे घडलं तर मला वाटतं बरं, माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही घडलं तर मला वाटतं दुःख. माझं छान स्वागत केलं की मला बरं वाटतं, मला कोणी माझ्याविषयी काय सांगतो हा असं जर बोललं तर मला वाईट वाटतं. याचं कारण काय आहे, मी बोलतो हा विषय आहे माझ्या अंतःकरणात. हा सगळा जो मी बोलतो हा विषय आहे तोपर्यंत अज्ञानाचं लक्षण आहे. भगवंत माझ्याकडनं बोलून घेत असेल तर भगवंताला काळजी आहे, याच्या तोंडातनं चुकीचा शब्द जाता कामा नये. असं जर का असेल तर भगवंतच सगळं करतोय, आपलं योगक्षेम वाहाम्यम मध्ये सर्वच तो काही माझं पाहत असेल अभ्यासातलं, तर मग काय आहे, मी काय करतो, मी काहीच करत नाही. म्हणून हा काय आहे, अज्ञानीपणाचं लक्षण आहे की प्रकृतीचा गुणधर्म आहे. कोणतीही सामान्य विशेष क्रिया प्रकृती कार्य अशा सत्व रज तम या 3 गुणांच्या अधीन स्वभावतच असते. म्हणजे ही जी काय माझी कृती घडते ही काय आहे, ही 3 गुणांच्या आधारे घडते. सत्वाच्या आधारे घडली तर ती ज्ञानाकडे घेऊन जाते. सत्वगुणे भगवत भक्ती. आज ग्रंथाचा अभ्यास करायला आपण का बसलो, तर आपल्याला भगवत भक्तीकडे जायचंय म्हणून आपण तिकडे जात आहे. रजोगुणाची व्यक्ती आपण एकत्र बसला असतो तर भिशी लावल्या असत्या, इथे बसून आपण भिशी लावल्या असत्या, 4 चौघांचं चहा पाणी झालं असतं, महिन्यातनं एक पार्टी झाली असती. तुम्ही माझ्या घरी या, आम्ही तुमच्या घरी येऊ. मग जितके लोक जास्त तेवढा पार्टीचा पसारा जास्त. हे सगळी जी काय लक्षणं आहेत ना, ही रजोगुणाची लक्षणं आहेत. रजोगुण हा काय असतो, कायम त्या देहादी प्रपंचात काय म्हणूया पडलेला असतो, पहुडलेला असतो, त्याला काही दुसरं सुचत नसतं. नाही, असं जे वर्तन आहे ते रजोगुणाचं आहे आणि तमोगुणाचा विचारच करण्याची गरज नाही. तो काय आहे, आळस आहे, बुद्धिमांद्य आहे, सगळंच काही त्याच्या ठिकाणी नको असलेलं लक्षण तिथं आहे. मग आता या 3 गुणामध्ये प्रकृतीचं कार्य कुठे चालतं याचा विचार करायला गेलं, सत्वावरही चालतं, मान्य आहे. पण सत्वावरचं चाललेलं कार्य आहे ते ज्ञानाकडे घेऊन जातं. पण रज आणि तमाचं जे कार्य चाललेलं आहे ते मात्र कुठे घेऊन जातं, मला माझ्या अज्ञानात घेऊन जातं. मी देह म्हणायला लावतो, मी कर्ता म्हणायला लावतो. बुद्धीच्या स्तरावर बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घातले जातात आणि मी भ्रांतियुक्त होतो. मग असं भ्रांतियुक्त होणं हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून हे जे काय आहे हे प्रकृतीचं अधिष्ठान आहे. म्हणजे या प्रकृतीच्या अधिष्ठानावर आपण काय करतो, भ्रमित होतो. वास्तविक मी कोणाच्या अधिष्ठानावर आहे, मी स्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे. म्हणजे मी स्वरूपच आहे. आता ते आणि मी जर का एक असेल तर मीच अधिष्ठान या प्रकृतीचा असताना तिच्या स्वाधीन जीवन मी जगणं हा माझा दोष आहे. इथे दोष जर मी सुधरवला तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. विषय कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठेचा चाललेला आहे. दोन्ही निष्ठा काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. ज्ञाननिष्ठेमध्ये सहजच ज्ञानाचा विचार आहे, कर्मनिष्ठेमध्ये कर्माचा विचार आहे, पण तो निष्काम कर्माचा विचार आहे, निष्काम उपासनेचा आहे. तो मला सहजच आनंदाकडे घेऊन जाणार आहे. हे जर माझ्या लक्षात आलं तर या सगळ्या गोष्टी मी जिथे कमी पडतो त्या तिथे विशेष लक्ष देऊन अभ्यास करणं ही माझी गरज आहे. पुढची ओवी असं सांगते, हे स्वप्नावबोध ठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. स्वप्न आणि जागृती या अवस्था बंद पडल्या, पाया चालण्याचे विसरून गेले. पण हे असो, यापेक्षा महत्वाचे म्हणजे जन्म आणि मरण नष्ट झाले आहेत काय.
मुख्य मुद्दा काय आहे की विहित कर्म जर करणं मला चुकणार नसेल, म्हणजे कर्म करणंच मला जर चुकणार नसेल, तर हे काय आहे, स्वप्न आणि जागृती या अवस्था बंद पडल्यात काय? स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या 3 अवस्था माझ्या जीवनात येतायत ना. मग येतायत तर त्या काय झाल्या, त्याच्यामध्ये जागृती आली. जागृती आली की काय आहे, मला कर्म करणं भागच आहे. म्हणजे कर्म करणं जर मला सुटणार नसेल, तर मग मी विहिताचरण करायला काय हरकत आहे? ही भगवंताची भाषा आहे. तुला जर कर्म करणं तुझ्या आयुष्यात बंद पडणार नसेल, तर मग काय आहे, तुला दुसरं काय चान्स आहे? प्राणाचं कर्म बंद पडावं असा का नाही विचार मनात येत तुझ्या? प्राण बंद पडला, कर्म प्राणांनी त्याचं कर्म सोडून द्यावं. मी मेलो तर चालेल ही भाषा का नाही येते मग? त्याचं कारण काय आहे? देहावर अहंकार आहे. माझ्यासाठीच सगळं चाललेलं आहे. आरसा कशासाठी बघायचा? केवळ माझं शरीर बघण्यासाठीच बघायचा असतो आणि फार छान आहे म्हणून काय करायचं असतं, ते मिरवायचं असतं. मग हे सगळं मिरवणं जे काय चाललेलं आहे कर्माच्या स्तरावर, हे काय आनंदाकडे जाण्याचं लक्षण आहे काय? म्हणजे हे सगळं तुला चालतंय आणि निष्काम होणं मात्र काय झालेलं आहे, चुकीचं वाटतंय, हे काही चालणार नाही. म्हणून काय आहे, कानाने ऐकण्याचं बंद झालेलं आहे का? डोळ्यांनी पाहण्याचं बंद झालेलं आहे का? कर्म तू करणारच आहे ना. डोळे उघडले की रूप नावाचं काय म्हणूया विषय तुझ्या समोर येणार आहे, कानांनी तुझ्या ऐकायला येणारच आहे. मग अशी सगळी जी कर्म आहेत ती सगळी कर्म तू करतोस आणि मात्र विहित कर्म जे आहे, म्हणजे मुख्य तुझं युद्ध करण्याचं आणि माझं जे काय असेल विहित कर्म ते करण्याचं, ते जर का मी सोडून देत असेल, तर ही भाषा काय आहे तुझी? मूर्खाची भाषा आहे. जन्म मरण काही चुकलेलं नाहीये. जन्म मरण नष्ट झालंय काय? मी कर्म करण्याचं बंद केलं किंवा सुरू केलं तर ते जसं चालायचं ते तसं चालणारच आहे. मग चालणारच असेल तर तू तुझं विहित कर्म कर, ही भगवंताची भाषा आहे. मला पुढची ओवी असं सांगते, हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्मत्याग नाही प्रकृती म्हणता. हे जर काहीच बंद पडत नाही तर टाकले काय? म्हणून निष्कर्ष असा की प्रकृतीचा संबंध असलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येणे शक्य नाही. म्हणजे या जगाचा संबंध आलेला आहे ना, मग हे सगळं काही टाकता येत नाही. हे जन्म मरणाची परंपरा चालू आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था येत आहेत, कानाने कानाचं काम चालू आहे. हे सगळं चालू असेल तर तू काय टाकलंस? आता ही भाषा तयार झाली, तू काहीच टाकलेलं नाहीस. मग आता तू काय कर, तो आपला तुझा अभ्यास कर. म्हणजे काय, पुन्हा कानांनी काय ऐकायचं, डोळ्यांनी काय करायचं, पायांनी हातांनी काय करायचं, म्हणजे निष्काम कर्मयोग करायचा. हा जो मुद्दा आहे तो भगवंतानी उचलूनच धरलेला आहे. आणि तो उचलून धरलाय याचा अर्थच असा आहे की ते निष्काम कर्म निष्काम उपासना करण्यातच माझं हित आहे. मी उपासना हा शब्द का लावतोय सारखा, वास्तविक इथं विषय फक्त निष्काम कर्माचा आहे. पण निष्काम कर्म आणि निष्काम उपासना या दोन निष्ठा वेगळ्या नाही आहेत. त्या कर्मनिष्ठेतच ही उपासना निष्ठा आहे, हा विचार करण्याची आवश्यकता आहे. पुढे असं म्हणतायत, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियांच्या क्रिया करण्याच्या स्वभावामुळे मी काही करीत नाही असे म्हणणाराही अखंड व्यापार करीत असतो ना. नैष्कर्म्य सिद्धी असलेलाही कर्म करण्याचं सोडतोय का? नाही सोडत आहे. तो कर्म करतोच आहे, पण तो अखंड व्यापार करीत असूनही तो काय आहे, कर्म न करण्यासारखा आहे. कारण काय आहे की राम म्हणे भोगी त्यागी, राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे तयासी. राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. मग राम जर का जेवताना म्हणत असेल तो जेविला उपवासी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येक कर्मात राम पाहिला तर तो काय होऊन जातो, निष्कर्म होऊन जातो. पण काय आहे, प्रकृतीच्या आधाराने मी काही करतो आहे आणि असं करूनही मी काही करत नाही अशी भाषा जर बोलत असेल तर काय आहे, ती भाषा दोन्ही बाजूनी तपासून घ्यायची गरज आहे. मी करतो म्हणणाऱ्याची पण घ्यायची गरज आहे आणि मी करत नाही म्हणणाऱ्याची पण गरज आहे. की मी काही करणार नाही, माझं नियत कर्म असं म्हणणाऱ्याला ही उदाहरणं आहेत की हे सगळे व्यापार तू करतोय आणि मी काही करणार नाही, ही भाषा कुठली आली? फक्त तू तुझ्या काय म्हणूया सोयीनुसार तू म्हणतोय की मी आता हे काही करणार नाही, आता मला फार कंटाळा आला. काय झालं, त्या सरकारने एक नवीन निर्णय घेऊन टाकला की तुम्ही जर का राजीनामा दिला असेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुम्ही 25 वर्षांनी VRS घेतला. आत्ता एक नवीन निर्णय आलेला आहे. मग असं चालणार आहे का? असं नाही चालणार. आलाय नोकरीत तर कर पूर्ण, मध्येच जाणार असेल तर पेन्शन काही मिळणार नाही. मुख्य मुद्दा काय असतो की आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की मी असं काहीतरी विचित्र
विचार करून माझं नियतकर्म जर का टाकीत असेल तर मी करत नाही या हे म्हणणारे सुद्धा काय आहे, अखंड व्यापार करत असतात. आणि शिवाय निष्कर्म झालेला सुद्धा मी करत नाही यातूनही व्यापार करत असतो. पण एकाचा व्यापार आनंदातनं चाललेला असतो आणि एकाचा व्यापार सतत दुःखाकडे प्रवास करीत असतो किंवा सुखाकडे प्रवास करीत असतो. म्हणून आता शेवटची ओवी आहे आजच्या दिवसातल्या अभ्यासाची. म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा, ऐसी आही करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे. म्हणून प्रकृतीचा संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा त्याग करणे संभवत नाही. इतक्यावरही आम्ही कर्माचा त्याग करू असे जे म्हणतात त्यांचा केवळ आग्रह शिल्लक राहतो. म्हणजे ते काय म्हणायचं यांना, आग्रह शिल्लक राहतो. आग्रहाने कधी बोलूच नाही. आपल्या अभ्यासाविषयी, स्वतःच्या अभ्यासाविषयी स्वतःचा आग्रह असावा. समोरच्यांच्या बाबतीत मात्र आग्रहच करू नये. समोरच्यांनी ठरवावं की अभ्यास करायचा आहे का नाही करायचा आहे. आग्रह नावाची गोष्टच नाहीये. म्हणून संघ जव प्रकृतीचा, म्हणून जोपर्यंत संघ आहे प्रकृतीचा, जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत निष्कर्म झालेल्या माणसालाही काय आहे, कर्म करावं लागतं. आणि पुन्हा जो काय म्हणूया सकामतेचं कर्म करतोय त्यालाही कर्म करावं लागतं. निष्कामतेने त्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी कर्म करणारा आहे तोही कर्म करीत असतो. मग यात योग्य कोणतं? सकामतेने जो कर्म करतो त्याला मात्र काय आहे, सुख आणि दुःखच मिळतं. निष्कामतेने मात्र जो करतो तो आनंदाकडे जाण्यास प्रवृत्त होतो. त्याला आत्मज्ञानाचा म्हणजे ज्ञाननिष्ठेचा विचार त्याच्या अंतःकरणात रुजू शकतो. म्हणून तव त्याग न घडे कर्माचा, म्हणून आम्ही कर्माचा त्याग करू. त्याग घडणंच शक्य नाही जोपर्यंत या प्रकृतीचा म्हणजे या जगताचा संबंध आहे, या देहेंद्रियांचा संबंध आहे, मनाचा संबंध आहे. तोपर्यंत काय आहे, हे जीवन जगावंच लागणार आहे आपल्याला. जरी आपण असं म्हणलं की नाही त्या पलंगावर मी पडून राहिलो तरी श्वास घेण्याचं कर्म करावंच लागणार आहे ना. म्हणजे काहीही झालं तरी हे सगळी कर्म करावी लागणार असतील तर मी त्याग काय केला आणि त्याग केला असं जर का मी म्हणत असेल तर हा काय आहे, केवळ आग्रहच आहे. या आग्रहाला काय म्हणायचं आता, ज्याचं त्यांनी ठरवायचं. नैष्कर्म्य होऊन जर का करत असेल तर त्याच्या जीवनातला आग्रह संपलेला असतो. पण जर का सकामतेने करत असेल तर तो आग्रही असतो असं करावं. ते प्रत्येक त्याचे मग काय असतात, हे जे सगळे पूर्वपक्षी आहेत ना हे सगळे आग्रही आहेत. यज्ञ असा करावा, आता त्यासाठी आग्रह असतो त्यांचा. मग त्याची डायमेन्शन्स यज्ञाची, मग त्याची डायमेन्शन्स तशी नसतील तर एक यज्ञ चुकला तरी तुमचा यज्ञ फलद्रूप होणार नाही. बरं मिळणार काय शेवटी? त्याला विचारलं त्या यज्ञकर्त्याला मिळणार काय, तो म्हणतो मेल्यानंतर स्वर्ग मिळणार. आता तो उद्या विषय येणार आहे त्यावेळी होईलच त्याचा विचार. पण प्रश्न काय आहे, या असं जे उधारीतलं जे बोलणं आहे त्याला काय अर्थ नसतो. म्हणून इथे निष्काम कर्म निष्काम उपासना म्हणजे सांख्य मताचा जो विचार आहे तोच करणीय आहे. आता तो सोडून जर मी काही इतर गोष्टी करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, हरिओम म्हणायच्या लायकीच्या आहेत. फालतू म्हणलं तर लोकांना राग येईल की आम्ही सगळं एवढं देवाचं करतो आणि त्याला तुम्ही फालतू म्हणता. देवाच्याकडे जाऊन मागण्या मानणं हे सगळं काय आहे, हे आनंदाकडे जाण्याचं लक्षण नाही. आनंदाकडे जायचं असेल तर पुन्हा तुवा निष्कपट होवावे, निष्काम होवावे, ही भाषा आपल्या पुढं आहे. आणि ही भाषा ज्ञानदेवांनी आपल्या पुढे 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने मांडली. अर्जुनाने जे काय चुकीचं इंटरप्रिटेशन करून जे आपल्या पुढं प्रश्न तयार केले ते आता लक्षात येईल हळूहळू. 3रा अध्याय संपता की अनुक्रमे जसजशा ओव्या पुढे जातील तसतशी अर्जुनाच्या प्रश्नातली हवा निघून गेलेली असेल. आणि अशी हवा निघून गेलेले प्रश्न माझ्या अंतःकरणात नसावेत हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.